आणि आता पाहूयात आणखीन महत्त्वाच्या 25 बातम्या। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील फुलंब्री मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता, पाटील मवियातून निवडणूक लढण्याची शक्यता, फुलंब्री मतदारसंघात चाचपणी सुरू। 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा समृद्धी महामार्गावर 8 सप्टेंबरला चक्काजाम आंदोलन करणार, रविकांत तुपकरांचा इशारा। तुपकरांचं कर्जमुक्ती, पिकांना हमीभाव, पीक विमा इत्यादी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन। गडचिरोलीच्या आलापल्लीमध्ये आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा, शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजितदादा संवाद साधणार। गुलाबी जॅकेटनंतर आता अजित पवारांवर नवं गाणं, दादाचा वादा हे गाणं लवकरच रिलीज होणार, अजित पवारांवरील गाण्याचा टीझर रिलीज। मीनाताई ठाकरेंचा आज स्मृती दिन, उद्धव ठाकरे दादरला स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार। मंत्री दादा भुसे यांनी घेतली खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट, वाजे यांना मातृशोक झाल्यानं भुसे यांनी घेतली सांत्वनपर भेट। ठाणे शहरामध्ये मागील 2 दिवसांपासून वाहतूक कोंडी, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची विचारेंनी भेट घेतली, वाहतूक कोंडीची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। जयदीप आपटेला काम देणं चूक ही राज्य सरकारचीच, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा, तर जयदीप आपटेला आपटावंच लागेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गोळीबाराची घटना, पैशांच्या देवाणघेवाणीवरून मित्रांवर गोळीबार केल्याची माहिती। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल 1.5 महिन्यांपासून रेकी, गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून वनराज यांची हत्या। मुंबईच्या लोअर परळ परिसरामध्ये इमारतीमध्ये लागलेली आग नियंत्रणात, कमला मिल परिसरामधील टाइम्स टॉवरमध्ये लागलेली आग नियंत्रणात। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी, गणपतीच्या स्वागतासाठी लाखो चाकरमानी कोकणात, गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिक फेऱ्या। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये गर्दी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग, गणपतीसाठी भाविक निघाले सातारा कोल्हापूरला। पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी 10 दिवस जादा बसेसचं नियोजन, तर 10 दिवस पीएमपीची बस सेवा रात्रभर सुरू राहणार। ठाण्यामध्ये 2481 बसगाड्यांचं बुकिंग फुल, गतवर्षीपेक्षा 500 अतिरिक्त बसगाड्यांचं बुकिंग, लाखो गणेश भक्तांची लालपरीला पसंती। गणेशोत्सवाच्या निमित्तानं नागपूर पोलीस प्रशासन सज्ज, शहरामध्ये 1400 मंडळांची स्थापना, 6000 पोलिसांचा बंदोबस्त राहणार। बाप्पाच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी, 60 ते 70 रुपये मिळणाऱ्या झेंडूसाठी तब्बल 320 रुपये मोजावे लागतात। मुंबईतला फुल बाजार महागला, शेवंती, अष्टर, मोगरा, चाफा, जास्वंद या फुलांच्या किमतीतही दुपटीनं वाढ, गणेशोत्सवाच्या निमित्तानं फुलं खरेदीसाठी भाविकांची लगबग। पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं फुलांच्या मागणीमध्ये वाढ, फुलांच्या दरामध्ये 15% वाढ। लालबागच्या राजाची पहिली झलक समोर, मुंबईमध्ये गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण। अंबानींकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण, 16 कोटी रुपयांचा मुकुट, पाचू आणि नीना रत्नांचा 6 फुटी घेर। पुण्यामधल्या भिडे पुलावरील वाहतूक बंद, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर वाहतूक बंद। अंधेरीमधल्या गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तोळी बसवण्याच्या कामाला सुरुवात, महाकाय तोळी रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकवण्यात यश। राज्यामधल्या 36,978 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा सज्ज देणार, 4,564 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यामधल्या 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त किंवा कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती, शालेय शिक्षण विभागाचा नवा निर्णय।